हॅलो स्टुडंट, आज आपण 9th मधला नेक्स्ट लेसन स्टार्ट करणार आहोत, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आता लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस कॅरी आउट केल्या जातात. जसं की ब्रीदिंग किंवा रेस्पिरेशन असेल, सर्क्युलेशन आहे, डायजेशन आहे, एक्सक्रिएशन, रिप्रोडक्शन, अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस कॅरी आउट केल्या जातात. आणि या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या अलाइव्ह राहण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी आपल्याला या गरजेच्या असतात. तर बॉडीमध्ये होणाऱ्या या सगळ्या प्रोसेसेसना आपण लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. तर या प्रोसेसेसमधल्या काही तुम्ही 8th मध्ये शिकलेला आहात, जसं की डायजेशन तुम्हाला झालेलं आहे, रेस्पिरेशन झालेलं आहे, सर्क्युलेशन ह्युमन बिंगमधलं आपण पाहिलेलं आहे. तर याच्याशीच रिलेटेड कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, रेस्पिरेशन आणि डायजेशन कसं केलं जातं आपल्या बॉडीमध्ये किंवा या सिस्टीम कशा वर्क करतात, आणि त्यानंतर डायजेस्टेड फूड असेल किंवा घेतलेला ऑक्सिजन असेल तो ट्रान्सपोर्ट कसा केला जातो, हे एकदा आपण शॉर्टमध्ये रिकॉल करूयात. तर बघा, दिस इज डायजेस्टिव्ह सिस्टीम. ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सगळ्यात सुरुवातीला माउथ नंतरच्या या थ्रोट रिजनमध्ये फॅरिंग्स हा पार्ट असतो, आणि फॅरिंग्स नंतर जी ट्यूब सुरू होते जिला आपण अन्ननलिका असंही म्हणतो, आणि तिला इंग्लिशमध्ये इसोफेगस असं म्हटलं जातं. तर ही जी ट्यूब आहे ही आहे इसोफेगस. त्यानंतर नेक्स्ट हे स्टमक नंतर हा जो स्मूथ रिजन आहे सुरुवातीचा याला म्हटलं जातं स्मॉल इंटेस्टाईन, आणि हा जो नेक्स्ट आहे याला म्हटलं जातं लार्ज इंटेस्टाईन. सो या वेनी हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स, आणि या सगळ्या पार्ट्समध्ये मिळून आपण जे खातो ते फूड मटेरियल डायजेस्ट करण्याचं काम केलं जातं. सो आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करणार आहे, फूड मटेरियल डायजेस्ट करेल. ओके, सेकंड जे आहे हे आहे रेस्पायरेटरी सिस्टीम. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये सुद्धा सगळ्यात सुरुवातीला नोज किंवा नॉस्ट्रिल येतात, त्यानंतर थ्रोट रिजनमध्ये फॅरिंग्स आणि लॅरिंग्स. फॅरिंग्स जो आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पायरेटरी सिस्टीम यांच्यामधला कॉमन मीटिंग पॉईंट आहे, कॉमन आहे, दोघांमध्येही हा पॉईंट असतो. सो बघा, फॅरिंग्स नंतर नेक्स्ट इथं लॅरिंग्स आहे, ज्याला आपण साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन असंही म्हणतो. सो साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे. त्यानंतर ही जी ट्यूब आहे या ट्यूबला ट्रकिया असं म्हटलं जातं. त्यानंतर हा ट्रकिया 2 पार्टमध्ये बायफॉर्गेट झाला, आणि हे जे 2 पार्ट तयार झाले यांना म्हटलं जातं ब्रॉन्काय. या ज्या आहेत या प्रायमरी ब्रॉन्काय ज्या आहेत त्या तयार झाल्या. त्यातली एक ब्रॉन्काय एका लंगमध्ये आणि दुसरी ब्रॉन्काय दुसऱ्या लंगमध्ये एंटर करते. लंगमध्ये एंटर केल्यानंतर ह्या ब्रॉन्काय स्मॉलर ब्रांचेसमध्ये डिवाइड झाल्या, आणि सेकंडरी आणि टर्शरी ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युअल तयार झाले. सो मी एकदा नेम रिपीट करते. नोज नंतरचा रिजन असतो फॅरिंग्स, त्यानंतर लॅरिंग्स नंतर असणारी ही ट्यूब आहे ट्रकिया, त्यानंतर हे जे 2 आहेत हे ब्रॉन्काय आहेत, लंग्स आहेत हे 2 बाजूचे, आणि या लंग्समध्ये जेव्हा ब्रॉन्काय एंटर करते, त्या लंग्समध्ये जेव्हा शिरते, आत जाते, तेव्हा ही ब्रॉन्काय स्मॉलर ब्रांचेसमध्ये डिवाइड होते, आणि या ज्या स्मॉलर ब्रांचेस तयार झालेल्या आहेत यांना सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युअल असं म्हटलं जातं. आणि हे जे ब्रॉन्क्युअल्स आहेत या ब्रॉन्क्युअलच्या टर्मिनलला, एंडला बलून लाईक सॅक असतात, आणि या ज्या बलून लाईक सॅक आहेत यांनाच काय म्हटलं जातं, अल्वेओलाय. हे स्ट्रक्चर मी इथं बाजूला काढते. समजा या काय आहेत, अल्वेओलाय. सो आपण इनहेल केलेला जो काही ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन फायनली या अल्व्हेओलायपर्यंत जात असतो, आणि या अल्व्हेओलायमधून ऑक्सिजन, आता बघा, इनहेल केलेला ऑक्सिजन इथं अल्व्हेओलायमध्ये आला, आणि डायजेस्टेड झालेलं फूड मटेरियल पण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आहे. मग डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल असेल किंवा इनहेल केलेला ऑक्सिजन असेल, ह्या दोन्ही गोष्टी याच सिस्टीममध्ये राहून चालेल का, तर नाही चालणार. डायजेस्टेड फूड डायजेस्टिव्ह सिस्टीममधून बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत सप्लाय केलं पाहिजे, आणि इथं आलेला ऑक्सिजनसुद्धा बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत गेला पाहिजे. इन शॉर्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीमने काय केलं, घेतलेलं फूड मटेरियल डायजेस्ट केलं, आणि रेस्पायरेटरी सिस्टीमने ऑक्सिजन आत घेतला आणि CO2 बाहेर टाकला, एवढंच केलं. मग आता इथंपर्यंत आलेला ऑक्सिजन किंवा इथं डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ते बॉडीच्या सगळ्या सेलपर्यंत कसं पोहोचवलं जाणार, तर त्यासाठी पुढची सिस्टीम आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड. तर बघा, ही अल्व्हेओलाय आहे, या अल्व्हेओलायच्या बाजूला
ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क जाळं असतं आणि त्याच्यामध्ये अल्व्हेओलायमध्ये आलेला ऑक्सिजन ब्लडमध्ये आणि ब्लडमधला CO2 अल्व्हेओलायमध्ये रिलीज केला जातो. सो यावेळी आपलं ब्लड जे आहे ते सगळ्या सेलपर्यंत ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करेल आणि सगळ्या सेलमधला कार्बन डायऑक्साईड घेण्याचं काम करेल. तसं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल, पर्टिक्युलरली हा जो स्मॉल इंटेस्टाईन आहे यातच मॅक्सिमम डायजेशन होतं. तर याच्या बाजूला अशा कॅपिलरीज असतात. सो डायजेस्ट झालेलं जे काही फूड मटेरियल आहे तेही पुन्हा ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि ब्लडमधून बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवलं जातं. सो बघा, गोष्टी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे जी आपण या आधीच स्टडी केलेली आहे. मग यावर्षी तुम्ही प्लांटमधलं ट्रान्सपोर्टेशन त्यांच्यामध्ये, जसं आपल्यामध्ये ब्लड जे आहे ते गोष्टी सगळ्या ऑर्गनपर्यंत सप्लाय करतात, तसं प्लांटमध्ये कुठली गोष्ट आहे जे ट्रान्सपोर्टेशनचं काम करेल. कारण आपल्याला माहिती आहे प्लांटकडे ब्लड नसतं, मग त्याऐवजी प्लांटमध्ये ट्रान्सपोर्टेशन कोणाच्या मदतीनं केलं जातं, कशाचं ट्रान्सपोर्टेशन होतं, ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. जसं ह्युमन बिंगमध्ये घेतलेला ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केलं पाहिजे, तयार झालेला CO2 ट्रान्सपोर्ट केला पाहिजे, डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं पाहिजे, तसं प्लांटमध्ये कोणकोणत्या गोष्टी ट्रान्सपोर्ट होतात आणि त्या ट्रान्सपोर्ट कशा केल्या जातात, कोणाच्या मदतीनं केल्या जातात, हे आपण फर्स्ट पॉईंट ट्रान्सपोर्टेशनमध्ये स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय बघा. Transportation is a process by which substance absorbed or synthesized in one part is transported or reaches to other part of body is called ट्रान्सपोर्टेशन. सो ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, तर ट्रान्सपोर्टेशन ही एक प्रोसेस आहे ज्याच्या मदतीनं बॉडीच्या एका पार्टमध्ये ॲब्झॉर्ब झालेला किंवा सिंथेसाइज झालेला, ॲब्झॉर्ब करणं म्हणजे शोषून घेणं आणि सिंथेसाइज करणं म्हणजे तयार करणं. तर बघा, ट्रान्सपोर्टेशन ही प्रोसेस आहे ज्या प्रोसेसच्या मदतीनं बॉडीच्या एका पार्टमध्ये ॲब्झॉर्ब झालेला किंवा सिंथेसाइज झालेला सबस्टन्स दुसऱ्या पार्टपर्यंत पोहोचवला जातो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन. सो सगळ्यांनी ही ट्रान्सपोर्टेशनची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. ट्रान्सपोर्टेशन इज अ प्रोसेस बाय विच सबस्टन्स ॲब्झॉर्ब ऑर सिंथेसाइज्ड इन वन पार्ट रिचेस टू अदर पार्ट ऑफ बॉडी. इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. सो मी तुम्हाला आधीच सांगितलं ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही ह्युमन बिंगमधलं ट्रान्सपोर्टेशन किंवा सर्क्युलेशन जे आहे ते स्टडी केलेलं आहे. तुम्ही या लेसनमध्ये प्लांट्समधलं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते स्टडी करणार आहात. मग आता प्लांटमधलं ट्रान्सपोर्टेशन स्टार्ट करण्याआधी पहिल्यांदा त्यांनी कॅन यू टेलमध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत की आपण फ्रूट जे आहेत ते का खातो. ओके, सो आपण फ्रूट जेव्हा खातो तेव्हा त्या फ्रूट्समधून आपल्याला काय मिळतं, तर वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल जे आहेत ते आपल्याला फ्रूट्समधून मिळतात. तर या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स
या गोष्टी मिळवण्यासाठी आपण फ्रूट्स खातो. मग सेकंड क्वेश्चन असा विचारलेला आहे की जसं आपल्या बॉडीला व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची गरज असते तसं प्लांट्सना सुद्धा मिनरलची गरज असते का? तर येस, प्लांटना सुद्धा मिनरलची गरज असते. मग हे मिनरल्स प्लांटला कुठून मिळतात? जसं आपण फ्रूट खातो आणि त्याच्यामधून आपल्याला मिळतात तसं प्लांट्सना कुठून मिळतात? तर प्लांटचा मिनरलचा रिचेस्ट सोर्स जो आहे तो आहे सॉईल. सॉईलमधून प्लांटला मिनरल जे आहेत ते मिळतात. मग आता कोणते मिनरल? जसं की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, मॉलिब्डेनम असे वेगवेगळे मिनरल जे आहेत ते प्लांट्सना गरजेचे असतात आणि हे मिनरल्स प्लांटला सॉईलमधून मिळतात. सॉईल हा प्लांटचा जवळचा आणि रिचेस्ट सोर्स आहे मिनरलचा. सो मी तुम्हाला 2 क्वेश्चनचे आन्सर सांगितले. फर्स्ट क्वेश्चन सांगितला की आपण फ्रूट्स का खातो? तर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळावेत म्हणून. सेकंड क्वेश्चन, प्लांट्सना गरज आहे का अशा मिनरल्सची? तर येस, प्लांट्सना सुद्धा मिनरलची गरज आहे. मग प्लांट्सना हे मिनरल्स कुठून मिळतात? तर त्यांना सॉईलमधून हे मिनरल्स मिळतात. जसं की NPK, तुम्ही ऐकलं असेल युरियासारखं फर्टिलायझर टाकलं जातं ज्याच्यामधून प्लांटला नायट्रोजन मिळतो. NPK सारखं फर्टिलायझर आहे ज्याच्यामधून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे मिनरल जे आहेत ते प्लांट्सना मिळत असतात. सो सॉईल हा प्लांटसाठी मिनरल्सचा रिचेस्ट सोर्स आहे आणि सगळ्यात जवळचा सोर्स आहे. मग आता सॉईलमधले मिनरल्स प्लांटपर्यंत कसे ट्रान्सपोर्ट होतात हे आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. सो सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला जो इथं स्टडी करायचा आहे एनर्जी रिक्वायरमेंट ऑफ प्लांट्स is less as compared to animals. सो पॉईंट नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. प्लांटची एनर्जी रिक्वायरमेंट जी आहे ती ॲनिमलच्या एनर्जी रिक्वायरमेंटपेक्षा कमी असते. इन शॉर्ट, ॲनिमलना जास्त एनर्जी लागते, तेच जर तुम्ही प्लांटशी कम्पेअर केलं तर त्यांना एवढी एनर्जी लागत नाही. मग प्लांट्सना का बरं कमी एनर्जी लागते? तर त्याचे 2 रिझन आहेत. फर्स्ट, मोस्ट ऑफ दी प्लांट सेल आर डेड. प्लांटच्या बऱ्याच सेल या डेड सेल असतात. जसं की आपण स्टेमची साल जर आपण बघितली, खोड असतं त्याच्यावरती जी साल असते ती जर आपण पाहिली तर त्यातल्या बऱ्याच सेल ज्या आहेत त्या डेड झालेल्या असतात. सो प्लांटचे असे बरेच पार्ट आहेत ज्या ठिकाणी डेड सेल आहेत. जर जास्तीत जास्त सेल डेड असेल तर डेड सेलला एनर्जीची गरज आहे का? नाही आहे. ती सेल मुळातच डेड झाली आहे, एनर्जी लागण्याचा काही प्रश्नच येत नाही. आपल्या बॉडीमध्ये तसं नाही आहे. आपल्या बॉडीमधल्या मोस्ट ऑफ दी सेल या लिव्हिंग आहेत. तर तुम्ही प्लांटमध्ये पाहाल तर त्यांच्या बऱ्याच सेल या डेड सेल आहेत. डेड सेल असल्यामुळे त्यांची एनर्जीची रिक्वायरमेंट कमी आहे, त्यांना एनर्जी लागत नाही त्या डेड सेलना. आणि सेकंड थिंग, plants do not move from one place to another place. प्लांट जे आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी जास्त हालचाल करत नाहीत, ते एकाच ठिकाणी असतात. जर तुम्ही ॲनिमल्स पाहाल तर ॲनिमलची हालचाल भरपूर असते, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि या हालचालीसाठी, या मूव्हमेंटसाठी भरपूर एनर्जी लागते. प्लांट्स अशा मूव्हमेंट दाखवतच नाहीत, त्यामुळे त्यांची एनर्जीची रिक्वायरमेंट ॲनिमलपेक्षा कमी आहे. सो मी पॉईंट सांगितला की प्लांटची एनर्जीची रिक्वायरमेंट ॲज कम्पेअर टू ॲनिमल लेस आहे. आणि लेस असण्याचं मेन रिझन काय आहे? तर प्लांट जे आहेत यांच्या बऱ्याच सेल डेड असतात, डेड सेलना एनर्जी लागत नाही. आणि सेकंड, प्लांट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, त्यामुळे सुद्धा त्यांची एनर्जीची रिक्वायरमेंट कमी असते. सो हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर प्लांट जे आहेत यांना वेगवेगळे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. मग कोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस रिक्वायर्ड असतात प्लांटना? तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट नायट्रोजन, सेकंड फॉस्फरस,
मॅग्नेशियम, पोटॅशियम. सो असे वेगवेगळे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत ज्याची रिक्वायरमेंट प्लांटना असते किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लांट्सना लागतात. मग हे जे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत हे प्लांट्सना मिळतात कुठून? सो सॉईलमधून. सॉईल इज रिचेस्ट अँड नियरेस्ट सोर्स richest and nearest source of minerals. हे जे मिनरल्स आहेत ह्या मिनरल्सचा रिचेस्ट आणि नियरेस्ट सोर्स जो आहे तो काय आहे? तर सॉईल आहे. तर सगळ्यांनी हे तिन्ही पॉईंट बघा. पहिला पॉईंट सांगितला की प्लांटची एनर्जीची रिक्वायरमेंट ॲनिमलपेक्षा कमी का आहे. दुसरा पॉईंट हा आहे की इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्लांट्सना कोणकोणते लागतात. तर नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे न्यूट्रिएंट लागतात. मग हे जे मिनरल्स आहेत इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत हे प्लांट्सना कुठून मिळतात? तर सॉईलमधून मिळतात. आणि सॉईल जो आहे तो यांचा रिचेस्ट आणि नियरेस्ट सोर्स आहे, जवळचा आहे. आणि सॉईलमध्ये हे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामधून प्लांटना हे मिळतात. ओके. सो हे जे मिनरल्स आहेत हे सॉईलमधून ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? So they have special type of tissue to carry these substances. हे सबस्टन्सेस कॅरी करण्यासाठी प्लांटकडे स्पेशल टाईपचा टिश्यू आहे. मग आता तो जो टिश्यू आहे त्याचं नेम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट आहे झायलेम आणि सेकंड फ्लोएम. ओके. सो यातला फर्स्ट झायलेम जो आहे हा मेनली वॉटर जे प्लांट्सना सॉईलमधून मिळतं आणि त्याच्याबरोबरच मिनरल्स, सॉईलमधलेच मिनरल्स या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन ते जात असतात. सो वॉटर आणि मिनरल ह्या दोन्ही गोष्टी कॅरी करण्याचं काम हा झायलेम करतो. तर जो फ्लोएम आहे हा फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो. सो वेगवेगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्लांट, जसं आपल्याकडे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ब्लड आहे, तसं प्लांटकडे सुद्धा एक स्पेशल टाईपचा टिश्यू आहे हे सबस्टन्सेस कॅरी करण्यासाठी. आणि तो जो टिश्यू आहे त्या टिश्यूचं नेम आहे झायलेम आणि फ्लोएम. यातला झायलेम नावाचा जो टिश्यू आहे तो वॉटर आणि मिनरल ह्या दोन गोष्टी ट्रान्सपोर्ट करतो. तर फ्लोएम जो आहे तो फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करतो. याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. सो लक्षात ठेवण्यासाठी बघा, फ्लोएम प्रोनाऊन्सिएशनमध्ये फ येत आहे आणि फूड मटेरियल त्याच्याही प्रोनाऊन्सिएशनमध्ये फ येत आहे. सो फ्लोएम ट्रान्सपोर्ट फूड, तर झायलेम ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल्स. ओके. मग इन शॉर्ट प्लांटमध्ये जे आपण ट्रान्सपोर्टेशन पाहणार आहोत ते दोन गोष्टींचं ट्रान्सपोर्टेशन आहे, एक वॉटर आणि दोन फूड. सो सगळ्यात पहिल्यांदा प्लांटमध्ये वॉटर कसं ट्रान्सपोर्ट केलं जातं हे आपण पाहणार आहोत. पण ते स्टार्ट करण्याआधी पुन्हा एकदा बघा, आपण प्लांट्समधलं ट्रान्सपोर्टेशन पाहतोय. यात पहिला पॉईंट सांगितला की प्लांटची एनर्जीची रिक्वायरमेंट ॲनिमलपेक्षा खूप कमी आहे आणि त्याचे दोन रिझन आहेत. एक की बऱ्याच प्लांट सेल या डेड सेल असतात आणि दोन प्लांट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करत नाहीत, हालचाल करत नाहीत. ह्या दोन रिझनमुळे त्यांची एनर्जी रिक्वायरमेंट जी आहे ती कमी असते. सेकंड, प्लांट्सना इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि हे सबस्टन्सेस त्यांना सॉईलमधून मिळतात. मग आता हे वेगवेगळे सबस्टन्सेस कॅरी करण्यासाठी त्यांच्याकडे स्पेशल टाईपचा टिश्यू आहे. त्यातल्या एकाचं नेम आहे झायलेम आणि दुसऱ्याचं फ्लोएम. फ्लोएम फूड ट्रान्सपोर्ट करतो तर झायलेम वॉटर आणि मिनरल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो. तर यातला फर्स्ट आपण वॉटर ट्रान्सपोर्ट पाहणार आहोत. सो प्लांटमध्ये वॉटरचा ट्रान्सपोर्ट कसा केला जातो हे फर्स्ट आपण स्टडी करतोय. तर बघा, सो प्लांटमध्ये मेन दोन गोष्टी ट्रान्सपोर्ट केल्या जातात, एक रूटने ॲब्झॉर्ब केलेलं वॉटर आणि दोन लीफनी तयार केलेलं फूड मटेरियल.
प्लांटमध्ये फूड मटेरियल तयार करण्याचं काम त्याच्या लीव्स करत असतात आणि सॉईलमधून वॉटर ॲब्झॉर्ब करण्याचं काम त्याचे रूट्स करत असतात. सो रूटनी ॲब्झॉर्ब केलेलं वॉटर सगळीकडे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कोणता टिश्यू आहे? झायलेम. आणि लीफनी तयार केलेलं फूड मटेरियल सगळीकडे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांच्याकडे फ्लोएम हा टिश्यू असतो. मग आता झायलेम आणि फ्लोएम हे आपण पाहणार आहोत. तर याच्यामधला फर्स्ट जो आहे झायलेम, याच्या मदतीनं वॉटर ट्रान्सपोर्ट कसा होतो बघा. सो नेक्स्ट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. सो प्लांटमध्ये वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं बघा. तर याच्या 2 मेथड्स आहेत. वॉटर इज ट्रान्सपोर्टेड in plant by 2 methods. 2 मेथडने वॉटर जे आहे ते ट्रान्सपोर्ट केलं जातं. याच्यामध्ये जी फर्स्ट मेथड आहे त्या मेथडचं नेम आहे रूट प्रेशर आणि सेकंड जी मेथड आहे त्याला म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन पूल. सो प्लांट्समध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याच्या मेन 2 मेथड आहेत. त्यातल्या फर्स्ट मेथडचं नेम आहे रूट प्रेशर आणि सेकंड मेथडचं नेम आहे ट्रान्सपिरेशन पूल. तर या ज्या मेथड्स आहेत ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला टॉपिक इंट्रोड्यूस केला. ह्युमन बिईंगमधलं ट्रान्सपोर्टेशन तुम्ही 8मध्ये पाहिलेलं आहे. तर प्लांटमधलं ट्रान्सपोर्टेशन आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर या ट्रान्सपोर्टेशनची बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली. त्यातलं फर्स्ट वॉटर ट्रान्सपोर्टेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.